महाराज हे उठवा तिकडे दिनेश दा वरची उठवा वरच्या इकडे वरच्या खाली घ्या महाराजले सांगा हे खाली बसवा म्हणा हे खाली बसवा म्हणा महाराजले म्हणाला लावा महाराजले म्हणा खुर्ची पाहिजे इथं लोक इथे मावणार नाही आज मावतील बसू दे रोशनले बल्ला पकडला म्हणला तर नमो विठ्ठला जय पांडुरंगा व्हिडिओ काढला पहिले मायाच्या आवाज येते का तो पाहिला येते क्लिअर याच्यात नाही तो हालते तिथं माही संत गजानन महाराज की जय रामकृष्ण हरी
हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुणागाई गणावळे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी अलगे मुक्ती संपदा संत संगती सदा 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 गुण गायना म्हणी गायना गुण गायना गुण गायना गुण गायना म्हणी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायना म्हणी हेची माझी सर्व जोडी गुण गायना म्हणे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी आ तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी आ तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायना म्हणी गुण गायना म्हणी गुण गायना म्हणी हेची माझी सर्व जोडी गायना म्हणी हेची माझी सर्व जोडी गुण गायना हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची दान देवा देवा हेची दान देवा देवा हेची दान देवा देवा हेची दान देवा देवा हेची गोदा
न लगे मुक्ती आणि संपदा किंवा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा गुणगायन आवडी हेची माझी सर्व तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल
महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय रात्रं समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण सदा दिया चरण सदा दिया जय जय पादाने कटे नाम प्रथम मन दुसरे चरण ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय वस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासुदा पीठनिलय सरस्वती नमोस्तुते यच्चा वचन सकल शास्त्राणि भूषितं महामंगलं जायते संस्कृतास्तित सम्मते नाम रामायणाधिनमो नमः विठ्ठल गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू मी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन साधू चराचरी आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका चार मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवता राम तपोवनादिगमनम हत्वा मृगं कांचनं वैदेहीहरणं जटायुमरणं सूरीव संभाषणं वालिनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चाद रावण कुंभकर्णादिहननं एतब्दे रामायणं रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पित जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेने धर्मचित्त विलाची बळी तो संभाजी जानमवाली का अवतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सुजाती जाणमावली जिच्या उदरी प्रसवले छत्रपती तया राजमाता जिजाऊची चरण कमळी साष्टांग नमन करीत नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावित्र्य झालो आम्ही नमो भारत भूमी देव तुमच्याच कामी सियाराममय सब जग जाने परपुत्र नाम जो निजुग पानी जोडो निया कर पायी ठेवी तो माता पायी ठेवी तो माता परिसारी विनंती Hare
गाईना आवडी हेची माझी सर्व निवडी. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईना आवडी हेची माझी सर्व निवडी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिदान करुणावरुण नायक वांछित स्वरूप श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता श्री राम भक्त हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाई, गजानन बाबा, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोकोबाराय, नामदेवराय, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, नरहरी महाराज, गुरुबा काका, जोग महाराज, बोधी बाबा, भक्ती बाबा, सर्वत्र संत मंडळी आणि गावकरी सज्जन उपस्थिती, माता भगिनी तथा आमच्या या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वत्र काळकरी मंडळी, मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज, भालदार, चोपदार, विनेकरी, पहारेकरी, साऊंड सिस्टीम वाले, नियोजन करणारी कमिटी, चॅनल वाले, बाहेर गावावरून आलेले काळकरी, माळकरी, जाणते पारमार्थिक श्रोते मंडळी, पंगत घेणारे, वर्गणी देणारे, कीर्तनात येणारे, कथेत येणारे, मंडपातले, मंडपाच्या बाहेरचे, वट्यावरचे, खालचे, खुर्चीवरचे, मागचे, पुढचे, घरी ऐकत असतील ते सर्वांच्या समवेत उपस्थितीमध्ये कीर्तन लोकी सेवेकरता घेतलेला अभंग समर्थ सद्गुरू इंद्रहृदय सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे, 4 चरणाचा आहे. आवाज खूप होतो. भगवंता समोर मागणी मागणारा अभंग आहे. मागणी मागणारे कोण आहे? मागणी मागतात कोणासमोर? मागणी कोणती मागतात? मागणी मागणारे तुकोबार आहे. मागणी मागितली भगवंता समोर, जे मागितलं ते आजच्या अभंगात आहे. विठाल आपलं हे गाव चिंबोरा गाव आणि आपल्या गावामध्ये सुरू असलेला संत गजानन बाबांच्या प्रगट दिनानिमित्त गेल्या 2 वर्षापासून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह संपन्न होत आहे. हे 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षीचा 5वा दिवस. सर्व तरुण मुला मुलींचं भाग्य आहे. आपल्या आई वडिलांची पुण्याई, पूर्वजांचा आशीर्वाद, भगवंताची कृपा, गजानन बाबाचा आशीर्वाद, हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये सुरू आहे. सर्व गावकरी मंडळींचं चांगल्या प्रकारे सहकार्य आहे. टाळकरी मंडळींचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद, हा आनंद आपल्या गावामध्ये साजरा होत आहे. आणि याही वर्षी तेवढ्याच थाटात तेवढ्या सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. 3रं वर्ष, 3ऱ्या वर्षीचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली असून परी माझ्या दैवा कीर्तन प्रवचन ऐकतात, भगवंताची भक्ती करतात, कथेत येतात, कीर्तनात येतात, देवपूजा करतात, मंदिरात जातात, देयचा हरिक देवाले वाटते. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा जर माझ्या हातून घडली तर परी माझ्या दैवा पार नाही. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे देवाचं नाव घेतात, कीर्तन प्रवचन ऐकतात, मंदिरात जातात, कथेत येतात, कीर्तनात येतात, त्यांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. महाराज आपण सगळे या ठिकाणी कशासाठी आलो? आपण सगळे कशासाठी येऊन बसलो इथं? कीर्तन ऐकायला आलो, बरोबर आहे. मग आपल्या हरिक देवाले वाटते की नाही? वाटतेच महाराज. जे देवाचं नाव घेतात, कीर्तन प्रवचन ऐकतात, भगवंताची भक्ती करतात, त्याचं हरिक देवाले वाटते. मग आपण कीर्तन ऐकायला आलो, आपलंही हरिक वाटते. पण कीर्तनाचा नियम आहे, कायेनं वाचेनं आणि मनानं जो कीर्तन ऐकते त्याचं हरिक देवाले वाटते. कायेनं म्हणजे हाताने टाळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे आणि कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाले वाटते. हाताने टाळी, तोंडानं देवाचं नाव आणि कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. टाइमपास म्हणून येणं वेगळं, महाराज पायासाठी येणं वेगळं.
आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. नियम आहे कीर्तन आहे. घरी झोप येत नाही म्हणून इकडे जागा गुंतवणं वेगळं. नाताईनं उचकून दिलं म्हणून इकडेच असणं वेगळं आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. रोज पंगत आहे म्हणून इकडेच फडकणं वेगळं. पोरं सांभाळत नाही बा म्हणून चोपदार होणं वेगळं आणि खास देवासाठी चोपदार होणं वेगळे. हे नियम आहे कीर्तनाचे. चांगलं असलं तर बसू नाही तर मागच्या मागे गायब होण्यासाठी येणं वेगळं. चांगली चप्पल दिसली तर गायब करण्यासाठी येणं वेगळं. आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. नियम आहे कीर्तनाचे. महाराज बी दिसले पाहिजे, कीर्तन बी ऐकू आलं पाहिजे, तंबाखू खाता आली पाहिजे. अशा ठिकाणी बसणं वेगळं. पाय बी लांबवता आले पाहिजे, महाराज बी दिसले पाहिजे, लेटून बी बसले गेलं पाहिजे. अशा ठिकाणी बसणं वेगळं. आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. कीर्तनाचा नियम असा आहे, तुम्ही 2 तास जर कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं, हेच स्वर्ग आहे हेच वैकुंठ झाली. कीर्तनात 2 तास कायेनं वाचेनं मनानं ऐकलं ना, तुम्ही स्वर्गातून वैकुंठातच इथं. वर काही नाही. वर काय आहे हे मी ना तुम्हाला सांगलं असतं, पण मी अजून गेलो नाही. ज्या वक्ती मी वर जाईन त्या वक्ती तुम्ही मिस कॉल मारता, मग मी सांगेन मागे कोणी कसं यायचं. टेन्शनच घ्यायचं नाही महाराज. 2 तास आगाचं पाणी झालं पाहिजे. सांगणाऱ्याच्या बिन ऐकणार नाही तर आमचा चालला सांगायचा धंदा, तुमचा चालला ऐकायचा धंदा. आम्ही लागलो नव्या गाड्या घ्यायला, तुम्ही लागले वावर इत्यादी. सुधारता कधी? आमची सुरूच आहे. एक झाली की दुसरी, ते झाली की तिसरी. तुमचं सुरूच आहे. गुंठा इकडला झाला की तिकडला. 2 तास. एका गावाला कीर्तन झालं, दोघं नवरा बायको घरी चालले. ते बाई त्या बोलले म्हणे कावा आज कोणता अभंग घेतला का महाराज? तो म्हणे काही लक्ष नाही बा, मी मागे बसत होतो. ते बाई म्हणे काहून घेतला नाही का? ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. तो बुवा म्हणे हाच घेतला म्हणे. बरोबर आहे. ते बाई म्हणे तुमचं माणसाचं काम असंच आहे म्हणे, या कानानं ऐकता या कानानं सोडून देता. कशाने येतात काय म्हणे? तो बुवा म्हणे तुमचं बायाचं बरं आहे बुवा, दोन्ही कानानं ऐकता तोंडात सोडून देता. म्हणजे कोणी इकून ऐकते, इकून सोडून देते. कोणी दोन्ही कानानं ऐकते, तोंडाने सोडून देते. पण खरं ऐकेल तो जो इथं देतो. 2 तास बिंदास बसलं पाहिजे. म्हणून कायेनं वाचेनं आणि मनानं. आणि हे म्हणणं माझं नाही महाराज, देवाचं म्हणणं आहे. वृक्षाची ही पानं हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. भगवंताच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान बी हलू शकत नाही. लाकडातला किडा जर जिवंत आहे, पाण्यातली मासोळी जर झोप घेते, दगडातली मुंगी जर उपाशी राहत नाही, झाडावरचा पक्षी जर देव झोपीत खाली पडू देत नाही, मग आपली चिंता द्यायला नशील काय आहे? फक्त जिसकी रोटी उसको पुकारे मेरा खारा, और दाने दाने पे लिखा है समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. म्हणून टेन्शनच घ्यायचं नाही. 2 तास कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकले गेलं पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सगळे कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकसान असं मला वाटते. आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा जर माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजेन माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे, 4 चरणाचा आहे. भगवंता समोर उभं राहून मागणी मागणारा अभंग आहे. ज्याच्या समोर मागता तो बी सामान्य नाही. शिदी बस मोबाईल ठेवून द्या, त्याला उलटी टाकून शिरा आता ठेवून दे. मोबाईल घेऊन जाऊ का घरी? इकडे लक्ष द्या. आता बोल नका कोणी, इकडे बी बोल नका. आता हे कोणीही गावले असंच आहे. मला ज्याले समजते तो सगळेच मागे, ज्याले समजत नाही बाबाच्या बोकांडी होईल पुढे. परत इकडेही शिदे नाही बसत. चिमटा घे, बोट टोच, नाकात बोट घाल, तिकून मटेरियल बाहेर का. काय डेंजर नमुने आहे. मी एका गावले असं बसतोय, कसं पोरग माझं आलं शंभलं एवढंच होतं. मला म्हणे आपल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं आलं तर देईन भाऊ, म्हणे नाही दिलं तर 20 रुपये घेईन. म्हटलं बरं घेतो. आणि एका पायाला कधी उभं राहायचा? म्हटलं तप करताना. म्हणे नाही.
म्हटलं मग तू सांग. आणि पहिले 20 रुपये द्या. म्हटलं हे घे 20 रुपये. म्हटलं आपल्याला कीर्तनात सांगायला होईल. म्हटलं हे घे 20 रुपये. तू सांग एका पायावर कधी उभं राहायचा. म्हणे चड्डी नेसताना. अशी नमुने जो याच्या नांदी लागला तो बिना औषधाचा मिळाला. आता ते इकडे बसलो कणिकचा बैल बनून झाले. ठेवते खिशात ठेवते. अरे चिटकीन खिशात ते काढणं भाई. हा तिकडे ठेव पुढे ठेव. जसं की सोन्याचा गोळ्या सापडला असा सापडला. आता बोल नका कोणी ना. मागणी मागणारे जे आहे तेही सामान्य नाही. ज्याच्या पुढे मागतात तो बी सामान्य नाही. आणि जे मागितलं ते बी सामान्य नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची. दोस्ती करणं असली तर मोठ्याशीच करायची आणि दुश्मनी करणं असली तर मोठ्याशी. पहिला नियम. दोस्ती करणं असली तर मोठ्याशी आणि दुश्मनी करणं असली तर मोठ्याशी. मंबाजी मुलांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला नसता आज त्याचं नाव कीर्तनात कोण घेतलं नसतं. येसोबा क्षेत्राने ज्ञानोबा रायांच्या झोळीत शेण टाकलं नसतं आज त्याचं नाव अमर नसतं. म्हणजे मोठ्या सोबत दुश्मनी केली फायदाच झाला केली. ही तसंच आहे. ही काही शांत ऐकून देतील मला वाटतं. आता शांत बसा जरा. विठ्ठल विठ्ठल. मंबाजी मुलांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला नसता कीर्तनात नाव घेतलं नसतं. येसोबा क्षेत्राने ज्ञानोबा रायांच्या झोळीत शेण टाकलं नसतं आज त्याचं नाव अमर नसतं. म्हणजे मोठ्या सोबत दुश्मनी केली फायदाच झाला की नाही. आपल्या लोकांचं कसं आहे काय. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणे फाडून टाकी. आता त्यानं घालेलच नाही तू काय म्हणतो. तो पहिलेच मोकळा. हा काय म्हणते फाडून टाकी. आणि जो फाडून टाकीन म्हणते त्याचा मागून पॅन्ट फाटेल. मग त्याने फाडतो तर मागचा कोण शिवील. दोस्ती करणं असली तर मोठ्याशी आणि दुश्मनी करणं असली तर मोठ्याशी. रावणाचं शिकान रावणाचं बायको पाहून नेली पण याची त्याची नाही देवाचीच. चलो गेला कोण फायदा झाला काय होईल. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले. वानराच्या कुलाचा उद्धार केला. राक्षसाईले मारून मोक्ष दिला. फायदाच झाला की नाही. आपलं कसं आहे काय 40 लाखाचा बंगला बांधला आणि पाणी मारणाराचे पैसे डुबवले. भिकारी बंगला केवढ्याला बांधला 40 लाखाचा. आणि ज्याने बिचाऱ्याने भीतीवर चवडू पाणी मारलं त्याचेच 3,000 डुबवले. मग तुझ्या धमक आहे तर लाईट बिल डुबूवर कसा अंधारात झोपतो. म्हणजे दोस्ती करणं असली तर मोठ्याशी आणि दुश्मनी करणं असली तर मोठ्याशी. पहिला नियम. ज्याच्या पुढे मागता तो मोठाच आहे. आणि किती मोठा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना त्याच्या पुढे मागता. बरं जे मागतात ते बी सामान्य नाही. अनु रेणुया ठोकळा तुका आकाशा एवढा. अनु इतके लहान तुकोबार आहे आणि आकाशा इतके मोठे. ते मागणी मागतात. एकदा भगवंतांनी 18 पगड जातीचे संत उभे केले आणि कोणीतरी मला काहीतरी मागेल म्हणून सर्वांकडे भगवंत आतुरतेने पाहता. मागण्याची असं पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. सर्वांकडे पाहता भगवंत कोणीच काही मागत नाही. शेवटी एका साधूला उठून उभं केलं आपल्या जवळ घेतलं आणि सांगितलं महाराज तुम्ही काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे. त्या साधूनं सांगलं देवा अरे आमच्या पिढ्या गेल्या आजपर्यंत तुला कोणा काही मागितलं नाही. आणि मी जर तुला काही मागण्याचा प्रयत्न केला देवा तर आमची संताची जात मला जातीत ठेवणार नाही. देवानं सांगलं तुम्ही एखादं घर मागा अशी माझी इच्छा आहे. महालासारखं घर देतो तुम्हाला. त्या साधूनं सांगलं देवा घर देऊन काय करतो. घरदार शेतीवाडी मोटार गाडी किती दिवस टिकणार आहे. तुम्ही इतिहासात तरी ऐकलं काय श्रीमंत मेलान बंगला खूप लढे. सगळी घरं समजत आपण बंगला घडतच आहे. किंवा बंगल्याची मालकीन मेलीन साड्याचं कपाट नदीला पळत गेलं. आता बाई तर चालल्या भाऊ आम्हाला कोण नेशील चाललं कपाट. ऐकलं कधी. ज्या नाश पावणाऱ्या वस्तू आहे त्या आज ना उद्या नाश पावणारच आहे. त्या साधूनं सांगलं देवा नाश पावणाऱ्या वस्तू देऊ नको. आणि न लगे माईक पदार्थ
तेथे माझी अर्थ नको देवा. देवा नाश पावणाऱ्या वस्तू देऊ नको. देवानं सांगलं नाश पावणाऱ्या वस्तू देत नाही, पद देतो. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राष्ट्रपतीला कोणतंही पद मागा. त्या साधूनं सांगलं देवा पद देऊ नको, हा कलियुग आहे. आणि कलियुगात माणसं इतकी बेईमान झाले, सकाळी याच्याकडून भजे खातात, दुपारी याच्याकडून चहा पितात आणि संध्याकाळी तिसऱ्याकडून क्वार्टर मारून बंद्या गावाला शेया देतात. इतके बेकार लोक कलियुगात झाले. तू काय करतो देवा कलियुगातलं पद देऊ. आणि आतापर्यंत कोणा पदाने लोकांना चांगलं म्हटलं आमच्या सहित. आम्हाला तरी चांगलं म्हणता लोक. नुसतं कीर्तनाले निघले कुकडे आहे, खेळ आहे का? म्हणजे कोणाले ना कोणाले काही ना काही नाव ठेवेलच आहे. नाव ठेवेल नाही असे एक बी पद नाही. आणि आज आपल्याला फक्त पद पाहिजे. काय पाहिजे? पद. पैका बायका आणि प्रतिष्ठा, चौथा रोगच नाही कोणाला. विको कमी राहू दे, फक्त प्रबंध द्या. पैका बायका आणि प्रतिष्ठा, चारच गोष्टी. आणि जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपल्याला 4 पदवी आहे. किती? 4. जन्माला आले कुमार, लग्नावर आले आमच्या येथे श्री हरीचे कृपे करून आमचे चिरंजीव, मग श्रीमान, आणि मग कळवण्यात अत्यंत वाईट वाटते. हे पदवी आहे आपली. कोण खाते आपल्या पदवीने? आणि चिरंजीव लगन पत्रिकेत लिहू नाही, कारण चिरंजीव त्याले म्हणतात जो कधी मरत नाही. चिरंजीव फक्त 7 झाले. किती? 7. अश्वस्थामा बलिर्व्यासो हनुमानशे विभीषण कृपा परशुरामस्य सप्तेता चिरंजीविनम. अश्वस्थामा बळीराजा, व्यास मुनी, कृपाचार्य, परशुराम, हनुमान आणि विभीषण हे 7 जण चिरंजीव आहे. आज बी जगामध्ये आहे, अमर आहे. आपले पोरं चिरंजीव नाही. मग तुम्ही म्हणसान आपल्या पोराच्या लग्न पत्रिकेत काय लिहायचं? जर एखाद्याचं लग्न जुळलं समजा, होत तर नाहीच, पण एखाद्याचं जुळलं काही माहिती सांगू तर लग्न पत्रिकेत लिहायचं आमच्या येथे श्री हरीचे कृपे करून आमचे पुत्र चांगले असले तर सुपुत्र लिहू. थोडी क्वालिटी डीम असली मग कुपुत्र. आणि एकदमच भंगार असेल तर मग आमची औलाद. आणि ते नाही लिहिलं तर चालते. आपण लिहितो आमच्या येथे श्री हरीचे कृपे करून आमचे चिरंजीव. आणि 10-15 वर्ष गेली की कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे चिरंजीव. मग जे मरत नाही त्याला चिरंजीव म्हणतात. आपल्याला घरात पदवी आहे. अण्णा, नाना, अप्पा, सिरियल नंबर लायला. अण्णा, नाना, अप्पा. अण्णा म्हणजे आणतच राहा. नाना किती आणलं तर भागत नाही म्हणून नाना. आणि आणू थंडेगार झाली की मग म्हाताऱ्या माणसाला म्हणता अप्पा. कोणता ना तू काही शिया देव तुम्ही गप्पा. ह्या पदवी आहे आपल्याला. कोण खाते आपल्या पदवीले? एखाद्या माणसाच्या घरी गेलं की आम्हाला म्हातारा दाखवतात. खाटीवर म्हातारा असते पडेल. या महाराज या. आपण म्हणा या 2 मिनिटं. आपल्याला वाटते घरगीर दाखवत असेल कोण. मागच्या खोलीत नेते म्हातारा खाटीवर. नुसतं पाहिजे पाहुणे. तो सांगते आपल्याला आबा आहे आमचे. सगळे गेले आमच्या घरातले, हेच राहिले. परवा दिवशीच वाढदिवस झाला. 110 वर्षाचे. किती वर्षाचे? 110. परवा दिवशीच वाढदिवस झाला. हेच राहिला आता जुनं खोड. आमच्याकडे म्हणतात जुनं खोड. हेच राहिला आता जुनं खोड. परवा दिवशीच वाढदिवस झाला. 110 वर्षाचे. म्हटलं बरोबर. म्हटलं गयात माळगीर टाकली काय? म्हणे नाही ले. म्हटलं मग ठुईला कशाला इतके दिवस? अरे 120 वर्षाचा हुंदर त्याला नाताचा उद्धार समजत नाही, त्याला कुळाचा उद्धार समजत नाही, त्याला कीर्तन प्रवचन माहित नाही, कथेशी त्याचा संपर्क नाही, हरिपाठाशी त्याचं घेणं देणं नाही. तो आज बी गोटे बांधून हिरीत फेकला. त्याच्यापासून काहीच गरज नाही. 110 वर्षाचं म्हातारं बिना माळीचं म्हातारं घरात ठेवून कोपरा गुतवल्यापेक्षा 60 वर्षाचे 2 ठेवा पण माळ करी. थोडेच दिवस. ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा. आजी ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा. ज्या दिवशी झोपायला गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा. पण 100 दिवस कोल्हाहून जगल्यापेक्षा 10 दिवस जगा पण वाघ म्हणून जगा. ह्याच प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चालताना असं चाला, दोघांना रामराम केला पाहिजे. बसताना असं बसा, दोन माणसं जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा, ज्याला समजलं आपण मेलो त्याच्या डोळ्यात खळखळ आसू आले पाहिजे. ह्याच भागवत सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणच दिवस पण क्वालिटी. साऊंड सिस्टीम, 2च बॉक्स, 1च पोरगा, 2च मशीना, क्लिअर आवाज. एकूण 6 बॉक्स, एकूण 6 बॉक्स, वर 12 भोंगे, 2 बाबूईवर, 2 भोंगे बाबूईवर, 2 निंबावर, वर 6 भोंगे. आणि एकूण बाबा बोलले तर तिकून बाईचा आवाज निघेल. त्याली किंमत नाही ना, थोडस 2च बॉक्स. दूध अर्धा शिंगलच प्यायला पाहिजे पण बिन पाण्याचं. थोडंच पण क्वालिटी. 2च शिंगल पण बिन पाण्याचं. आता 2 शिंगल दूध आणि 3 गिलास पाणी डबले घेऊन पाऊच नको. अर्धा शिंगलच पे पण क्वालिटी. शेती 2च एकर, 8 क्विंटल सोयाबीन, 9 क्विंटल गहू, 12 क्विंटल कापूस, 8 क्विंटल दूध. आता 20 एकर वावर, 5 एकर गाजरे गावात, 5 एकर येडी बाबू, 5 एकर नदीत पाहून गेलं राहील, 5 एकराहून मारा चालल्या बहीण भावात. तू मध्ये राखी बांधून दाखवून, तू मध्ये कुकू लावून दाखवून, तू दारी फडकून दाखव. थोडं सकस पण क्वालिटी. पोरग एकच पण शिवाजी राजासारखं, संभाजी राजासारखं, ज्ञानोबा तुकोबा सारखं. मृदंगाचार्य, गायक, सीमेवर, बॉर्डरवर, शेतीत, सर्व्हिस मध्ये. हा, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, चोपदार, भालदार, चॅनल वालं, साऊंड वालं, शेतकरी, मालकरी, धंदेवाई, एक तर बकरे मागे. पण कुठेतरी तो पाहिजे. आणि एक बाई दुसऱ्या बाईले म्हणे तुम्हाला किती मुलं आहे? म्हणे मला 2 आहे बाई. म्हणे तुले? म्हणे मला 8 आहे. म्हणे 8? म्हणे हो. म्हणे ते 2 काय करता? काही नाही म्हणे, एक मृदंग वाजवते, दुसरा गायन करते. हा, म्हणजे तुमचे 8 काय करता? काही नाही म्हणे, 6 जेल मध्ये आणि 2चं पकडवालन सुटलं. कसे नमुने आगला यायला ठेवता काय? नमुना एकच. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा 3 लोकी झेंडा. एक समाजात, 2 कुळात आणि 3 देवाजवळ, 3 लोकी झेंडा. हा, नाही तर पोरं 11 म्हातारं दिंडी नसते झाले तर पुरलं असतं. ज्याले 11 आहे तोही झेंडा घेऊनच आहे, याले कोणी नाही हा बी तुळशी घेऊनच आहे. मग ज्याले नाही तोच बरा आहे ना. तसं थोडेच दिवस पण क्वालिटी. शिवाजी राजे 35च वर्ष पण छत्रपती. संभाजी राजे 32च वर्ष जगले, धर्मवीर. तानाजी मालुसरे 25च वर्ष, नरवीर. वाव. स्वामी विवेकानंद 49, स्वामी विवेकानंद. तुकोबाराय 42 वर्ष, जगद्गुरु. सावता महाराज 44 वर्ष, संत शिरोमणी. ज्ञानोबाराय 22च वर्ष, माऊली. आपला बुडा 120, अप्पा. 120 आणि 130 चांगदेव बनूच नको. थोड्याच दिवसात जागा मोकळी करतो, नाव कमवून जाय. आणि आज आपण सगळे लोक मागे आहे महाराज, याचं कारण हे कराय. मी बी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा आहे तुम्ही आपले लोक एकाच गोष्टीमुळे मागे आहे. आज आपल्याला ज्ञान नाही. काय नाही? ज्ञानच नाही. 2 भावाची केस चालली धुऱ्याहून 40 वर्ष, दोघे मेले धुरा जागेवर राहिला. पण वकिलानं स्लॅब टाकला, नवी गाडी घेतली. मग हुशार कोण? वकील. आपल्याला डोकं नाही, त्याने कोणी करीन काय? सूनबाईनं सासऱ्याने फेकून पोळी दिली. दूध बसेल होता जेवण करायला, फेकली तिनं. मग आता फेकली तर फेकली, हात जायला असेल म्हणून फेकली. फेकू द्यानं फेकली तर तू झलता. फेकू द्यानं फेकली तर तिचा हात जायला असेल, तिनं फेकली बिचारीनं, तू झलता. खाता. यानं ताट मारून फेकलं, ते लागले तिच्या डोक्यात. 12 चाटे पडली. तिच्या बापानं कंप्लेंट दिली. 18 दिवस जाऊन बसलं मच्छराई जेलमध्ये.
तिकडे हंद उलटे टांगू टांगू 18 दिवस टिकून आलं ना 8 दिवसात मेलं, बिमार पडलं. मग पहिलेच तिच्या हातच्या फेकून देईल भाकरी खाल्ल्या असत्या, हे दिवस आले असते काय? ज्ञान नाही. मुलीच्या लग्नाला 10,000चे फटाके, तेवढ्याचे 10,000चे नरदेव बैरा. ऐकूच येत नाही. कोणी कोणतेही गाणं लावा डीजेवर, नुसता पाय घोडे होते. तिकडे फटाक्याची लाईन लावली, ठॉय 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 ठॉय. नरदेवाले वाटलं डीजे चालू झाला काय, तो नाचायला लागला. मग लोक म्हणत नाचू नका नाचू नका, डीजे नाही तो फटाके आहे म्हणे. अरे मग 20,000 पाण्यात गेले की राहिले. मग तेच 20,000 एखादी पंगत घेतली असती, एखाद्या गरीबाच्या लेकराचं शिक्षण केलं असतं, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करून दिलं असतं, एखाद्या महाराजचं कीर्तनकाराचं सौजन्य घेतलं असतं, सप्ताहात मंडप दिला असता, कामा नसतं आलं काय? पण प्युअर 75% लोकांनी पैसा कुठं खर्च करा याचा मेंदू नाही. पैसा झाला जास्त, मेंदू झाला कमकुवत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकट्याने एक पान घेतलं पेपरचं 1.5 लाखात, पेपरचं एक पान एकट्यानं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकटा घडी उभा, खाली गिधाड घ्या, गिधाड उभा, खाली गिधाड घ्या अर्धाले म्हणते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 1.5 लाख रुपये दिले, पेपरले फोटो. हा वा 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 वा, वाढदिवस वाढदिवस. लोकांना पेपर वाचला दिला फेकून. लोकांना काय घेणार, 1.5 लाख दे की तू 2 लाख दे. लोकांना चांगली चांगली शेड भिकारी केली. लोक डेंजर आहे महाराज. उन्हाळ्यात कधी एखाद्याची तेरवी असू द्या, जेवताना लोक म्हणतात खूप ऊन तपून राहिलं, मठ्ठा पाहिजे होता. म्हणजे तो मेला आणि याचे काय पाहिजे होतं. इतके डेंजर लोक. 1.5 लाख रुपये दिले, पेपरचे फोटो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकांना पेपर वाचला दिला फेकून. तेवढ्यात लहान लेकरानं शी केली, त्याच्या आईनं तोच पेपर उचलला आणि जिंकून याचा फोटो होता. हॅपी बर्थडे टू यू. मग लहान लेकराची शी केवढ्याची याची. मग त्याच 1.5 लाखाचा जर एखादा सभा मंडप बांधून दिला असता, दान धर्म केला असता, एखादी पंगत घेतली असती, वाढदिवसानिमित्त सप्ताहाले मंडप आपल्याकडून कामा नसता आलं. एखादी गरीबाच्या लेकरू आपल्या गावात आहे मुलगी, तिचं लग्न करून दिलं असतं, कामा नसतं आलं काय? एखाद्या गरीबाच्या लेकराचं शिक्षण केलं असतं, कामा नसतं आलं काय? लेकरं शाळेमध्ये जातात त्याला सायकली दिल्या असत्या, कामा नसतं आलं काय? 1.5 लाख रुपयाचा सभा मंडप बांधून दिला असता वाढदिवसानिमित्त, कामा नसतं आलं काय? पण चांगलं काम करायचं नाही, जे करतात ते करू द्यायचं नाही. मग म्हातारपणात देव बदला घेते. म्हातारपणात येणं झालं, मग बिना शाट द्यायचं हलते. देव बदला घेते महाराज. गॉड म्हणतात त्याला, गॉड. जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑब्झर्वेशन, आणि डी म्हणजे डिझॉल्युशन. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याचं नाव भगवंत आहे. तो विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, आणि जगाचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे. भूकंप 1 मिनिटात, मातीत गाडून 2 मिनिटात, सकाळी आजी, दुपारी माझी, संध्याकाळी कैलासवाशी. देव आहे तो. सोपी आहे का ते? काय नाही, आपल्याला ज्ञान नाही. आणि ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून सत्य आहे, ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून कीर्तन आहे, ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून कथा आहे. मग ते ज्ञान कुठं आहे? ऐका, 3 गोष्टीचा शोध अजून लागला नाही. 1, मी कुठून आलो. 2, मी कशाला आलो. आणि 3, मला कुठं जायचं आहे. आणि 4, देव कुठं आहे. या 4 गोष्टीचा शोध अजून लागला नाही. 1, देव कुठं आहे. 2, मी कुठून आलो. 3, मी कशाला आलो. आणि 4, मला कुठं जायचं आहे. याचा शोध अजून लागला नाही. सगळं जग अज्ञानामध्ये आहे. कशामध्ये आहे? अज्ञानात. मग ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून सत्य आहे, म्हणून कीर्तन आहे. मग ते ज्ञान कुठं आहे तेही सांगून टाकतो. ऐका, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. किती झाले? आजारी आहे का तुम्ही? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. किती झाले? 7. 7चे 7 अर्थ आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम.
निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा काय? मुक्ताबाई, मुक्ती मिळेल. तो देव एकनाथ एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे, याचंच नाव ज्ञान आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा काय? मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे, याचंच नाव ज्ञान आहे. तू का राम? तू राम, तूच राम. तू का राम? तुझ्यातच राम आहे. हा, साय बाजूला कर, खाली दूध आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. राग बाजूला कर, खाली इस्तव आहे. तुझ्यातला अहंकार बाजूला कर, तू ईश्वर आहे. याचंच नाव ज्ञानदेव आहे. याचंच नाव ज्ञान आहे. इकून परीस येत होतं, इकून लोखंड चाललं. दोघांची भेट झाली. सोन्याचे भाव वाढलेले होते. परीसानं त्याचं सोनं बनवून टाकलं. लोखंडाचं काय बनवलं? सोनं. लोखंड तिकून येत होतं, इकून परीस चाललं. दोघांची भेट झाली, लोखंडाचं सोनं बनवलं. दोघं जण गप्पा मारत बसले. तेवढ्यात आजीनं डेअरीवरून दूध आणलं. दूध पातेल्यात टाकलं. पातेलं गॅसवर ठेवलं, जाय चालू केला. दूध तापवलं, त्याच्यामध्ये थोडं विरजण टाकलं. दुधावर झाकण ठेवलं, ठेवून दिलं. रात्रभर दूध तसंच राहिलं. सकाळी उठत्या खेपी पहिले आजीनं दूध पाहिलं. त्याचं काय झालं? दही झालं. बरोबर आहे. दह्यामध्ये दही लावली, त्याचं घुसळण केलं, मंथन केलं. त्याच्यावर जे गोळे आले त्याचं नाव लोणी. लोणी घेतलं, एका पातेल्यात टाकलं. ते पातेलं गॅसवर ठेवलं, परत जाय चालू केला. हा, त्या पातेल्यामध्ये कळकळ कळकळ आवाज यायला लागला. सर्व घरामध्ये सुगंध सुटला. ते जे तयार झालं त्याचं नाव तूप. मग आजीने म्हणा, परत त्या तुपाचं दूध बनव. होईल. एक आजी नाही, दोन आज्या जरी आल्या, आज्याच नाही आबा जरी खाली आला तरी त्या तुपाचं दूध होऊ शकत नाही. परीसानं लोखंडाचं सोनं बनवलं. परीसाले म्हणा, परत सोन्याचं लोखंड बनव. बनीन नाही बनणार. मग एकदा मी कोण आहे, मी कुठून आलो, कशाला आलो आणि देव कुठं आहे, याचा एकदा शोध लागला रे लागला की दुःख तुमच्या आमच्या जीवनात येणारच नाही. तू का राम? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा बदलासी. देव समोर आहे, पण दर्शन घेताना आपण असं घेतो. असं म्हणजे तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. तोच देव इथं आहे आणि हाच गजानन बाबा इथं आहे. तोच देव इथं आहे आणि तोच देव हाय. तो हा विठ्ठल बरवा आणि तो मंदिरातला तो हा विठ्ठल बरवा. जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. चार भिंतीच्या आतमध्ये अंधारात जरी एखादी गोष्ट आपण केली आणि ती कोणच पाहिली नाही, आपण एकटंच त्या रूम मध्ये असलो, तरीही चित्र आणि गुप्त रूपानं जी रेकॉर्डिंग, जे चित्र गुप्त राहते त्याने चित्रगुप्त म्हणतात. एखादं केलेलं कर्म गुप्त रूपानं आपल्या अंतःकरणात राहते आणि राहून ते आपल्याला आठवण देत असते. म्हणजे जसं आपल्या मोबाईलने माहित आहे आपला मालक किती क्वालिटी बाज आहे आपल्या मोबाईल. बाकीच्या माहित नसेल आपण कसं आहे, पण मोबाईलने बरोबर माहित आहे हा कसा. तसं तुम्ही कोणतंही काम करा, त्या कामाचं चित्र गुप्त इथं राहते. हा, हृदय आहे आणि हृदयाच्या बाजूने एक एवढी गाठ आहे आणि ती गाठ त्या हृदयाला रक्त प्रवाह देते. असा रक्त शुद्ध होते आणि पूर्ण शरीराने पोहोचते हृदयातून. असं हृदय चालू राहत असते. हा, ती बाजूने गाठ आहे आणि त्या गाठीमध्ये जो करंट येते, तो करंट मोठमोठाले शास्त्रज्ञ शोध लावायला गेले की या गाठीमध्ये करंट कुठून येते, पण अजून त्याचा शोध लागला नाही. तो करंट पायाला गेला म्हणजे माणूस मेला. मग त्या गाठीमध्ये जो करंट आहे तो भगवंत आहे. हा, ऐसा हृदयामध्ये मी, याचा शोध जोपर्यंत लागत नाही, हा तोपर्यंत जग अज्ञानात आहे. आणि संतांना हे ज्ञान होतं. संतांना काय होतं? हे ज्ञान होतं. म्हणून संतांनी सांगलं देवा कलियुगातलं पद नको. कारण देव तेच संत आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, अहंकार सहाजानं धुतले. तो सहा धू तो सहा धू झाला. तो गजानन बाबा झाला, तो तुकोबा राय झाला, तो ज्ञानोबा राय झाला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, अहंकार सहाजानं धुतले. तो सहा धू झाला. तो देवच झाला. आणि देव तेच संत आहे, संत तेच देव आहे. फक्त निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त अवतार पांडुरंगा, नाव ठेविले ज्ञानी. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. हा, तुकोबा राय महाविष्णूचाच अवतार आहे. ज्ञानोबा राय पांडुरंगाचाच अवतार आहे. फक्त प्रगट गुह्य बोले.
जे गुह्य होतं ते समाजाच्या समोर प्रगट करण्यासाठी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबारायांनी तो अवतार घेतला. हा तसंच गजानन बाबा स्थिरचर व्यापून उरले ते या जगतासी. चराचरामध्ये जे स्थिरचर व्यापून उरले ते या जगतासी. ते तू तत्व खरोखर तेच तत्व तुझ्यामध्ये आहे खरोखर. निज संशय कोण्याच प्रकारचा संशय नाही. हा ते तू तत्व खरोखर निज संशय अससी. फक्त लीला मात्र धरिले मानव देहासी. फक्त ती लीला आहे की माणसाचा जन्म धारण केला. हा लीला मात्रे धरिले मानव देहासी. तोच परमात्मा तोच पांडुरंग तोच देव तुझ्यामध्ये आहे. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया. फक्त अवतरलासी भूवर जन्मूलताराया. या या नाही आता ती ड्युटी भारी आहे. एकदा ऑफिसला नाही गेलं तर चालेल पण ती ड्युटी पाहिजे. आणि आबाचं सुख म्हणजे नातू आहे. त्याने आई बाप बी पाहिजे. त्याने कोण पाहिजे? आबा. आणि आबाचं सुख आहे नातू आणि नाताचं सुख आहे हिंड्याने चाला. त्याने घ्यान कुकडे चाला फिरेल. आणि त्याच्या आई बाबाले काम असतात ते कुठं येत नाही. आणि आबाने हिंड्याशिवाय दुसरं मग नातू घेतला की चालले फिरायले. मग नाताचं सुख फिऱ्यामध्ये प्रत्येकाचा स्वार्थ असते. कोणाचा ना कोणाला काही ना काही काय आहे स्वार्थ आहे. तसं हे लहान लहान लेकर आहे. हे आबा आजी काय आवडतात ते फिरायला भेटते. आबा आजी ते फिरून आणतात असं आहे. आणि शेवटी तोच नफा आहे म्हातारपणातला. त्याने नाही सांभाळ सांगते भाकरी नाही. ती मोठं टेन्शनचं काम आहे का. आबा म्हणते माझ्याशिवाय नातू राहत नाही. अरे बाबा तुने भाकर नाही वागवली त्याला. आजी म्हणते मी गेल्यावर मग नातीचं कसं होईल. आजीचं टेन्शन मी गेल्यावर मग नातीचं कसं व्हा. तू जाणं गरजेचं आहे. नातीचं काहीच होत नाही. उलट तू गेल्यानं नातीचे बिस्किटचे पुढे वाचले. हे आपल्याला फक्त अहम झाला महाराज मी नसतो तर काय होईल. काहीच होत नाही. टिळक गेले आगरकर गेले छत्रपती शिवाजी महाराज गेले. ज्ञानोबा राय तुकोबा राय चोखोबा राय नामदेव राय नाथ बाबा सावता महाराज सेना गजानन बाबा तुकडोजी बाबा गाडगे बाबा थोर संत गेले. याच्या वाचून काही राहिलं. उलट त्याची कीर्ती मागे राहिली. अखंड हरिनाम सत्य होता. पुण्यतिथ्या होता. जयंत्या होता. समाधी सोहळे होता. नाथषष्ठी होती. तुकाराम बीज होते. हनुमान जयंती होते. राम नवमी होते. कृष्ण अष्टमी होते. गजानन बाबाचा प्रगट दिन होते. शिव जयंती होती. शिव रात्री होते. संभाजी महाराजांची पुण्यतिथी होती. जयंती होते. आपलं काय होते जयंती पुण्यतिथी नाही. पित्र पित्र हे भात फेक घरावर. हे भात फेक घरावर. आणि वरून त्या कावल्याने भात नाही खाल्ला की त्याला म्हणते खा ना आबा काही इच्छा राहिली. की तो बुडा मेला बिन कावला होऊन आलाय. खा ना म्हणे आबा काही इच्छा राहिली. त्याची काहीच इच्छा नाही. तुने वर लावलं. हे आपल्याला फक्त अहम झाला मी नसलो तर काय होईल. काहीच होत नाही. थोर संत गेले त्याची कीर्ती मागे. आपलं काय आहे. एखादा म्हातारा माणूस जाऊ द्या. लोक म्हणतात हाल झाल्यापेक्षा त्या बुड्याचं चांगलं झालं म्हणजे बरे गेले. म्हणून मेलेल्या माणसाला उचललं की आमच्याकडे अशा करता बाया साडीनं साडीचा पदर घेता नाही असं करता. तुमच्याकडे आहे की नाही ते. म्हणजे वारा घालता का त्याने. आणि त्याला एवढं गरम होते मेल्यावर. ते तसं नाही त्याचा अर्थ. लय अगाऊ कामं केले निघा असं आहे ते. तो मरणारा म्हणते कसा काय जाऊ कसा काय जाऊ. तो पुढे मडकं घेऊन असते. तो म्हणते मा मागे येणार कसा काय जाऊ. आता वावर मा नावावर झालं मा मागे मागे. तो म्हणे का रे पहिले तर लोकांना बांधून ठेवलं तू दिच्छिन कसा काय. म्हणजे धुपूट नाही केलं काय. धुपट्या नाही पण कुकडेच जाऊ नको. तो म्हणे का रे खाऊ काय. तुझ्या गावाच्या बाहेर खाली ठेवतील भात खायन तसाच चालला जाय. म्हणून मेलेल्या माणसाने जाणले की त्यात गौरी टाकतात असे हात जोडतात. म्हणजे आपलं दर्शन घेता काय. इथं भेटले तर भेटले वर नका दिसू. ही आपली कीर्ती आहे महाराज. थोर संत गेले त्याची बिचाराची कीर्ती मागे आहे. आणि संतांना ते ज्ञान होतं म्हणून त्या साधून सांगलं तेव्हा कलियुगातलं काही देऊ नको.
देवानं सांगलं कलियुगातलं पद देत नाही. कुला हाळाचा पाचाडाचा अखंड मळके घडवितो रे. आता मी या ठिकाणी उभा आहे, तुम्ही माझ्यासारखा दिसणारा डबल रोल कुठं पाहिला काय? व या महाराजचा डबल रोल आपण या ठिकाणी पाहिला. एवढे माणसं बनवले पण सर्व वेगवेगळ्या मुखाचे आहे. त्याला बांधकाम खात्याचा सिव्हिल इंजिनियर म्हणतात, ब्रह्मदेव. आणि देवानं सांगलं तुम्हाला ब्रह्मदेवाचं पद देतो. त्या साधूनं सांगलं देवा अरे ज्या पदावर बसल्याच्या नंतर ज्याला स्वतःची मुलगी कळत नाही ते पद देऊन काय करतो? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी येथे चित्त ध्वनी जडोदेशी, येथे चित्त ध्वनी जडोदेशी, येथे चित्त ध्वनी जडोदेशी. रडो दे तिथे चित्त धनी रडो दे. आली कन लगे माईक पदार्थ, आली कन लगे माईक पदार्थ, आली कन लगे माईक पदार्थ, आली कन लगे माईक पदार्थ. येथे माझी आस नको देवा, येथे माझी आस नको देवा, येथे माझी आस नको देवा. लगे माईक पदार्थ, येथे माझी आस नको देवा, येथे माझी आस नको देवा, येथे माझी आस नको देवा. बसल्याच्या नंतर स्वतःच्या मुलीकडे पाहून ज्याच्या अंतःकरणात काम वासना निर्माण झाली ते पद देऊन काय करतो? कोण्या साधून काही मागितलं नाही. सर्वच्या सर्व संत घरी निघून गेले. रात्रीचे 11:30 वाजले. कुलूप लावून ब्राह्मण घरी गेले. देवाला झोपी घातलं. आता सुखे निद्रा करा गोपाळा. कुलूप लावून ब्राह्मण घरी गेले आणि मग भगवंताने बाजूने पाहिलं. तुकोबा आहे तसेच उभे आहे. तुकोबा काय देवा तुम्ही तरी काहीतरी मागा. देवा अरे आमचे एवढे संत निघून गेले, तुला कोण काही मागितलं नाही. आणि मी जर तुला काही मागण्याचा प्रयत्न केला देवा तर आमची संताची जात मला जातीत ठेवणार नाही. देवानं सांगलं तुकोबा तुम्हाला माझ्या हृदयाची शपथ आहे, काहीतरी मागा. तुकोबा रायानं सांगलं देता देवा. देव म्हणता फक्त मागा. देवा माझी तर काही इच्छा नाहीच तशी, पण तू म्हणतो ना मनसे काही मागा. मग हेची देगा पांडुरंगा. काय देगा पांडुरंगा? अभंगाच्या पहिल्या चरणात दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा. तुझा विसर होणार नाही हे दान दे देवा. हा आणि तुझा विसर का झाला नाही पाहिजे? कारण तू सर्वच दिला आम्हाला आणि तो देव सर्वांना देणार आहे. पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार दे. हा कशानुसार? प्रारब्धानुसार. काहीने वाजवता येते म्हणता येत नाही, काहीने म्हणता येते वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते.
काहीने वाजवता येते म्हणता येत नाही, काहीने म्हणता येते वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते, ज्याला कीर्तन येते त्याला दोन्ही येत नाही, ज्याला तिन्ही बी येत नाही त्याला चोपदारचं काम येते, ज्याला चारी बी येत नाही त्याला भालदार होता येते. पण ज्याला याच्यापैकी काही येत नाही तो एवढ्याले नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, मग त्याला ते येते. त्या महाराजनं रात्री काहीतरी म्हटलं बुवा. काय म्हटलं? मी सुट्टीत नव्हतो पण म्हटलो. हा पेल होता पण म्हटलं. मग तू तर शुद्धीत नव्हता, महाराजनं म्हटलं हे तुझे कसं माहित? लोक म्हणत. हे लोक कोण आहे? बऱ्याचदा होते ना ते ऍक्सिडेंट झाला. एक म्हणे कसा काय झाला, दुसरा म्हणे ड्रायव्हर फेल होता. याला विचारलं तू कुठे होता? मी घरीच होतो. हा घरी होता आणि ड्रायव्हर फेल होता. मग तू तर घरी होता, ड्रायव्हर फेल होता हे तुले कसं माहित? लोक म्हणत. म्हणजे ज्या बाबतीत समोरचा माणूस म्हणते लोक म्हणता, त्या लोक म्हणतच नाही. याले म्हणणं आहे पण पलटी खाऊ. तशाची संख्या झाली जास्त. देवाचं नाव घेणारे, कीर्तन प्रवचन करणारे, कीर्तन ठेवणारे, सप्ताह करणारे, हे लोक चांगलं नाही म्हणत महाराज. जेवढा नालायक वागला तेवढा ग्रेट. त्याच्या नांदी लागू नका. काहून? तो 3 क्वार्टर पेते तर हालत बी नाही. म्हणजे पराक्रमी आहे का तो? अर्जुन आहे काय? तो खूप डेंजर आहे आमच्या वाल्यात. कसा काय? 3दा त्याचा बुडा उचलून आपटला. म्हणजे त्यानं सीमेवर जाऊन काय पाकिस्तान पिटायला लागी काय? म्हणजे जेवढा नालायक वागला समाज तेवढी आपण त्याची काय करतो? स्तुती करतो. आणि तशाची संख्या झाली जास्त. 25 टाळकरी एकत्र येऊ द्या, एक दारू पेणारा बोलू देत नाही. तो म्हणते तुम्ही काय लायकीचे आहे, मी न पाहायला. तुमच्या धमक असेल तर अर्धा पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली, गाथाही गेला, 40 रुपयात तो आमचा बाप झाला. आणि तशाची संख्या झाली जास्त. एका डॉक्टरच्या दवाखान्यापुढे बोर्ड होतं मोर्शीमध्ये, 24 तास सेवा. मोर्शी म्हणजे कधी पेशंट आजारी बोलवा मला आवाज द्या, चांगली सेवा आहे. एक रात्री 1:30 वाजता झोपेतून उठला, दारू उतरल्या, जाणं 20 किलोमीटर, इकडे तिकडे पाय गाडी भेटेना, काय करा, इकडे फिर तिकडे फिर. त्याला ते बोर्ड दिसलं 24 तास सेवा. त्याने वाटलं जमलं. गेला दवाखान्यात, बेल वाजवली, डॉक्टर उठले, म्हणे जय हरी, जय हरी. काय झालं? पेशंट इज व्हेरी सिरियस. म्हणजे पेशंट खूप आजारी आहे, लवकर चाला. तुम्ही नाही आले तर पेशंट मरील. आणि पेशंट हाच. डॉक्टरनं घड्याला कसं पाहिलं, म्हणे का हो आता तर 2:30 वाजले, म्हणे म्हणूनच आलो. डॉक्टर साहेबांनी म्हटलं रातचा टाइम आहे, 100-200 शिल्लक दिना. त्यानं मोटरसायकल काढली, बॅग घेतली, याच्यात गेली, 2 जण बसले. आले बरोबर गावाच्या पुलावर. थांबा म्हणे साहेब, काय इथंच पेशंटचं घर आहे, लगेच आणतो त्याने. अरे पण मली तुम्ही दिसले की तो घाबरी, तुम्ही नका. डॉक्टरने पुलावर ठेवलं. 4 वाजता गेला पेशंट आल्याने झापटी. 6 वाजले तरी डॉक्टर पुलावर आलोच नाही. शेवटी डॉक्टर घरी गेले आणि बोर्ड फेकून दिलं, सायंकाळी बंद राहील. आता 24 तास सेवा म्हणजे नुसतं पेशंट नेऊन सोडता काय? उतरली की सोडला, उतरली की सोडला. आणि तशाची संख्या झाली जास्त. म्हणजे देव सर्वांना देणार आहे, पण ज्याले त्याने ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार. काहीले वाजवता येते, म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते, वाजवता येत नाही. कोणाला कीर्तन येते, कोणाला चौकदारचं काम चांगलं येते, कोणाला चॅनल चांगलं चालवता येते, कोणाला गायन चांगलं येते. हा म्हणजे प्रत्येकाने काही ना काही देवानं दिलंय. एकाच कुंभाराच्या आव्यातून मडके निघली. एक मडकं काल्याच्या कीर्तनात, वा वा. एका मडक्यात दही आहे, एका मडक्यात दूध आहे, वा वा. आपलं गायन तर बंद आहे, हे काऊन सुरू आहे? एका मडक्यात दही आहे, एका लाव्यातून निघले. एका मडक्यात दही आहे, एका मडक्यात दूध आहे, एका मडक्यात पाणी आहे. एक मडकं बुड्याच्या खाटी खाली आहे, एक मडकं बुड्या मेल्यावर पुढे मडकं आहे. कुंभाराचा काय दोष आहे? एका विहिरीचं पाणी आहे, कारल्याला गेलं कडू झालं, मिरचीला गेलं तिखट झालं, उसाला गेलं गोड झालं. काही पाईपलाईन तर नारळात चाललं गेलं. मग हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? कोणताही सायंटिस्ट असो, लाव डोको. किती दिवस शाळेत जाय, चाल. शाळा काढणारा नाही समजला तर आपण काय काढलो? त्याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी
नारळात पाणी ते फक्त देवच नेऊ शकते. हिरीचं पाणी नारळात कसं गेलं आपण डोकंच लावू नये. आपण एकच काम करा, रट्ट्या मारला की गिलास धरणे, पाणी आलं की हे नारळ फोडायला गेले की जातात 4-5 पोरं सोबत, एक नारळ आणि 25 जण, चला रट्ट्या मारला लगेच एक गिलास धरायला, बाबा इकडे टाक इकडे टाक. पाणी आलं, एक म्हणते पिऊन घे, दुसरा म्हणते नाही नाही डोक्याला लाव, काऊन केस वाढतात. कुठून शास्त्र तयार झाले काय. एक म्हणे ठेव देवाले, ठेवले रे, किती खांडे ठेवले, 2. बाबा 9 ठेवता, 9 ठेव, 9 खांडे ठेवते, ठेवले, हा दर्शन घे, घेतलं. मग एक काम कर आता, काय आपूस होय भगत, म्हणजे नारे उचलून घरी घे पा भगत, उचलून नाही आणलं. गावात काय बोंबलला, हनुमंताला काय फोडलं. आपली भक्ती जशी आहे महाराज. सणाच्या दिवशी आपल्याला पूर्णाची पोळी पोळपाटाच्या खाली, होळीच्या दिवशी आता होळी, आपल्याला पूर्णाची पोळी पोळपाटाच्या खाली, पैपाट नाही म्हणते तरी लाटणं सुरू. देवाली एवढूशी सांगते की काय म्हणतात तिथे आमच्याकडे, कोपराची कणिक खळलून इथलूस पुरण आणि एवढूशी चालकी, म्हणजे देवानं पोळीच पाहिली नाही. गॅस बंद करायचा आणि इजेल तव्यावर तिले शेकायची, म्हणजे तवाही थंड होते, पोळी बी शेकल्या जाते. एवढीशी पोळी, त्याच्यात 2 आलूच्या फोडी, उशी खीर, 1 तुपाचा थेंब. भजे तर खूपच डेंजर, एकच भजो त्याने सोबती उसावळा चालला नैवेद्य होईल. ते निवत घेऊन जाणारी पोरगी भजे भजे म्हणतात आणते, नुसती पोळी होईल आणि होईल रे होईल पूर्णाची पोळी. म्हणजे आपण जे भक्ती करतो हे कोणाच मापात बसत नाही. आपली भक्तीच तशी. देव सर्वांना देणार आहे, पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार. एका बापाने 3 पोरं, रावण, कुंभकर्ण, विभीषण. एकानं देवाची बायको नेली, हाताने लंका गमवली. एकानं देवाच्या पायाची सेवा केली, फुकाची लंका कमवली. आणि एकाला माहितच नाही झाली हिसावाटी कधी झाली. माय बापाचा काय दोष. हिसावाटी झाली तर हे झपेल होत, झपेतून उठल्या सऱ्या वाटणे व्हायला, सही बी करेल, डबल झोप. डबल झपेतून उठला तलाठी बदलला. 3 गोष्टी शिल्लक आहेत. 3 गोष्टी शिल्लक राहिल्या. 3 कोणत्या. गादी उचकीन वाकाय, डबल झोप. माय बापाचा काय दोष. मुलांचं प्रारब्ध कसं आहे. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार देवानं दिलाय, तो सर्वांना देते. घरदार, शेती, वाडी, मोटार गाडी हे तर राहू द्या, पण सर्वात महत्वाचं देवानं हे दिलं. जर हे नाक शिद न देता उलट दिलं असतं तर सरा पाऊस आला की नाकात जमा झाला. आंघोळ करणं असली पहिले नाकात खुटी ठोकाल, मग आंघोळ शिकर नसला फळ पटक, पण नाक खाली दिलं. भाजी चांगली आहे की खराब झाली पहिले कोण सांगते. नाक. नाकाच्या जोड बरोबर तोंड आहे. हा 32 दात दिले चावून खाण्यासाठी. हा जीभ एकच आहे, चव वेगवेगळी आहे. नाक एकच आहे, सुगंध वेगवेगळा आहे. वा वा. हा एका दाताची किंमत 21 लाख रुपये आहे, सोन्याचा बसवला तो. 32 दात तेवढ्याची झाली. घरी गेल्यावर निवांत डोकं खाजवा. देवानं 32 दात फुकट देते. एका दाताची किंमत 21 लाख, 32 दात फुकट. हा भले एकदाच दात पडले 32 लाख रुपये देन सोन्याचे बसव. पहिल्यासारखी सुपारी खाऊन दाखव. सुपारी खाल्ली दात बाहेर आला, मग खाऊ नको. एकदा केस पांढरे झाले, आईल म्हणजे मुंडकं घालून झोप. पहिल्यासारखी क्वालिटी दाखव. एका डोळ्याची किंमत 1 कोटी रुपये आहे, 2 डोळे फुकट. एका किडनीची किंमत कितीतरी कोटी रुपये आहे, 2 किडन्या देवानं फुकट दिल्या. एका नखाची किंमत 5.5 लाख रुपये आहे, देवानं 20 नख फुकट दिले. 5 हाताचे, आपले 10 हाताचे, 10 पायाचे, 20 नख फुकट. काही काही 21 आहे, खुश राहायचं. एक शिल्लक दिलं त्याला, जाऊ दे हा चांगला माणूस. कोटी रुपयाचा नरदेह देवानं आपल्याला फुकट दिला, फुकट. मग एवढं मोठं शरीर देवानं आपल्याला फुकट दिलं. हे बँडवर पॅन्ट फाटीन तर लोक नाचायला गेलं काय. देवी दिला देह भजना गोमटा, भजनासाठी हे शरीर दिलं. घेई घेई माझी वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, कुठे
राही विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. हा एवढा मोठा नरदेह देवानं तुम्हा आम्हाला फुकट दिला म्हणून त्या भगवंतासारखा उधार कोणी नाही. आणि हा नरदेह त्यानं त्याचं नाव घ्यायला दिला म्हणून देवा तुझा विसर झाला नाही पाहिजे. आणि जर तुझा विसर झाला नाही तर मी काय करीन. तुझा विसर झाला नाही. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. रात्रंदिवस तुझ्या नावाचं गुणगान करत राहील हे तुकोबारायांनी मागितलं. नाथ बाबांनी भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. नामदेव महाराजांनी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. हे नामदेव महाराज. जनाबाईंनी ऐसा पुत्र देई संता परिजा आवडे पंढरीनाथा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. हे जनाबाईंनी मागितलं. जिजाबाईनं काय मागितलं. ज्यावेळी जिजाबाई अहमदनगर मध्ये आल्या प्रबल द्या थोडा. कितीतरी हिंदूंच्या मुली पळवून आणलेल्या आहे. त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे. गायी कापल्या जात आहे, मंदिर पाळली जात आहे, मस्जिदी उभारल्या जात आहे. आणि हा हिंदू धर्मावर सुरू असलेला अन्याय अत्याचार पाहून हा नंगा नाच पाहून जिजाबाईचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. अहमदनगर वरून 2.5 किलोमीटरवर बुधानगर आहे आणि अहमदनगरचं पूर्वीचं नाव आहे अंबिकानगर. त्या अंबिकानगर वरून 2.5 किलोमीटरवर बुधानगर आहे. तिथं पिराचं ठिकाण होतं. जिजाबाई त्या बुधानगरला गेल्या. त्या बुधानगरला एका भूत्या तेल्याच्या घरी जगदंबेनं 6 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन साक्षात्कार दिला होता. जिजाबाई त्या बुधानगरला गेल्या. जगदंबे समोर पदर पसरवला. नवरात्रातला 7वा दिवस आहे आणि देवी समोर काय मागितलं. नवरात्रातल्या 7व्या माळेला बुधानगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरिला. एक बाळ द्यावा गे मला यवनांचा मूळ करण्याला. तुझी शक्ती हवे गे मला भवानी पावन वसाला. नवस केले अंबेला बुधानगराला. जिजाबाई बोलल्या नवसाला. 9 दिवस बसन घटाला. एक बाळ द्यावा गे मला कौल लावलं अंबेला. उजवा कौल मनी धरलेला अंबेन कौल बघा दिला. आनंद झाला जिजाला. जिजाबाई बोलल्या नवसाला जिजाबाईनं बघितलं तो अन्याय, तो अत्याचार, तो नंगानाच. इसवी सन 1200 मध्ये ज्या वक्ती अल्लाउद्दीन खिलजीनं स्वारी केली होती चित्तोडगडावर, कितीतरी राजपूत स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती अग्निकुंडामध्ये दिली होती. किसी ने अल्लाउद्दीन खिलजी से कहा था, हुजूर वो जो राजपूत रमिनी रानी पद्मिनी है उसके हुस्न की क्या तारीफ की जाए. दिल्लीच्या तख्तावर अल्लाउद्दीन खिलजी बसलेला आहे. त्या राजपूत रमिनी राणी पद्मिनीचं सौंदर्य त्यानं ऐकलं. कारण राजपूतांचं भारत देशाचा जर गौरवशाली इतिहासाचं वर्णन केलं तर सर्वात पुढे नाव येतं ते राजपूतांचं. राजस्थानचं नाव येतं,
गड चित्तोडगड और बाकी सब गडिया सर्वात मोठा अजिंक्य आणि विशाल गड कोणता असेल तो राजपुतांची अयोध्या ज्याला म्हटलं जातं चित्तोडगड. आणि त्या चित्तोडगडाच्या राजपूत रवीनी राणवी पद्मिनीच्या सौंदर्याची ख्याती अल्लाउद्दीन खिलजीनं ऐकली आणि 60,000ची फौज घेऊन तो चित्तोडच्या दिशेने निघाला. 60,000 घेऊन फौजेला अल्लाउद्दीन खिलजी निघाला. कैद करण्या भीमसिंगाला तोफेवर टाकी तोफेला खिंडार पळपूर झाला तोफेवर तोफा टाकल्या जाऊ लागल्या बुरुज ढसणू लागला. चौ बाजूला चित्तोडगड घेतला गेला. शत्रूची फौज महालामध्ये घुसायला लागली. चित्तोड चित्तोड म्हणून राजपूत पटांगणामध्ये उतरले होते. त्यांच्या हातातले पट्टे फिरत होते. स्वतः सिसोदीचा राणा राजा लक्ष्मण सिंह आपल्या 7ही पुत्रांसह लढत होता. 75 वर्षाचा तो म्हातारा पण 25 वर्षाच्या तरुणाला लाज वाटेल अशी तलवार फिरवत होता. पण शत्रूची फौज जास्त असल्यामुळे नाही यश आलं हाताला, नाही यश आलं हाताला यश आलं नाही. राजपूत कापल्या जाऊ लागले. रक्तानं जमीन माखली गेली. शत्रूची फौज महालात घुसायला लागली. राजपूत स्त्रियांना समजला आता आपल्यावर अन्याय अत्याचार होणार, आपल्यावर बलात्कार होणार, आपल्या आबरूची लप्त इथंच रस्त्यावर टांगली जाणार. म्हणून त्यांनी काय केलं, अंगावर पिवळे वस्त्र परिधान केले, अग्निकुंड पेटवला, धडाधड टाकी ती उड्या जोहार केला जिराज, धडाधड टाकी ती उड्या जोहार केला धडाधड अग्निकुंडामध्ये उड्या टाकल्या, जळून भस्म झाल्या, पण शत्रूच्या हातात लागल्या नाही. अरे धन गया तो कुछ नहीं गया, शरीर खोया तो थोडा गया. एखादा आजार झाला तर पैसे देऊन चांगला होऊ शकते, पैसा गेला परत मिळवू शकते. धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा खोया, लेकिन स्वाभिमान गया, ईमान गया तो सब कुछ गया. आणि आपल्या स्वाभिमानाचं, आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी शील परभूषणम म्हणून त्यांनी जोहार केला. धडाधड अग्निकुंडामध्ये उड्या टाकल्या, जळून भस्म झाल्या, पण शत्रूच्या हातात लागल्या नाही. आणि जिजाबाई म्हणता हाच अन्याय, हाच अत्याचार आज माझ्या महाराष्ट्राच्या मातीत दिसत आहे. घनाच्या घावाखाली सुंदर मूर्त्याच्या ठिकऱ्या उलट होत्या, मंदिरं पाळली जात होते, मस्जिदी उभारल्या जात होत्या. ज्या ठिकाणी फुलांचा वर्षाव होत होता त्या ठिकाणी रक्ताचे लोट वाहत होते. ज्या ठिकाणी वेद मंत्र म्हटले जात त्या ठिकाणी शैतानांचं हास्य घुमू लागलं. जपी तपी संन्यासी महात्म्यांनी तपाच्या भरोशावर कमवलेला वैभव वैद्यांनी पायाखाली तुडवायला सुरुवात केली. पुन्हाही घरात घुसावं, पुन्हाही मुलीबाळीचा हात धरावा, तिची आबरू लुटावी, तिचा हंबरडा ऐकायला कोणी वाली उरणार नाही. जिकडे तिकडे पारतंत्र्याची काळुंकी रात्र पसरली. हिंदू धर्माच्या स्त्रियांना गल्लीमध्ये काढावं, त्यांना निर्वस्त्र करावं, त्यांच्या अंगावरचे वस्त्र काढून गावातून त्यांची धिंग काढावी, हातात लखलखणाऱ्या तलवारी पुन्हा आवाज केला त्याची गर्दन उडवावी, नवऱ्याच्या देखत पत्नीची आबरू लुटावी, लहान लहान लेकरांना पाण्यात बुडून मायबापाच्या देखत मारून टाकावं. अशा धंदावती दौऱ्याला, अशा धंदावती दौऱ्याला महाराष्ट्र घाबरा झाला, घाबरा महाराष्ट्राचा सुद्धा थरकाप उडाला. हो, महाराष्ट्राचा सुद्धा थरकाप उडाला. आणि ज्ञानोबा तुकोबा रायांनी, संन्यासी महात्म्यांनी कमवलेलं महाराष्ट्राचं वैभव वैऱ्यांनी पायाखाली तुडवायला सुरुवात केली होती. पण तरीही काही मराठी मनगट स्वातंत्र्याची ठिणगी अंतःकरणात ठेवून जिवंत होते. जुन्नर या गावाच्या शेजारी विश्वासराव देशमुखांच्या साह्यानं, विश्वासराव देशमुखांच्या वाड्यात शिवनेरी गडावर जिजाबाई ठाणं मांडून बसलेल्या आहेत शिवाई देवीच्या समोर.
पैठणच्या वाळवंटात एकनाथ महाराज देवी देवतांना आमंत्रण देतात